नमस्कार, मी मनोहर पवार, TV1 मराठीवर सर्वांचं स्वागत आहे। माझ्या समवेत रिपाईचे पश्चिम महाराष्ट्राचे नेते माननीय संजयजी कांबळे या ठिकाणी उपस्थित आहेत। जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। TV1 मराठीच्या माध्यमातून आपण माझी भूमिका या सदराखाली आपण जत तालुक्यामध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्या मुलाखती आजपासून आपण देणार आहोत। माझ्या समवेत गेल्या 30 ते 35 वर्षे जत तालुक्याच्या या दुष्काळी पट्ट्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं एक संवेदनशील कार्यकर्ता म्हणून ज्यांनी या तालुक्यामध्ये रिपाईच्या माध्यमातून राजकारण केलेलं आहे ते संजय कांबळे माझ्या समवेत उपस्थित आहेत। गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या अगदी साध्या साध्या प्रश्नासाठी त्यांनी संघर्ष केलेला आहे, मोर्चे काढलेले आहेत, रस्ता रोको आंदोलन केलेलं आहे। नुकतंच 8 दिवसापूर्वी त्यांनी रस्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर प्रशासन या ठिकाणी जागा झालं आणि तातडीने प्रांताधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलून वेगवेगळे प्रश्न मार्गी लावण्याचं आश्वासन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। एक जत तालुक्याचा एक संघर्ष योद्धा, एक संघर्षाचं शिवधनुष्य खांद्यावर ठेवून गेले 30 ते 35 वर्षे या तालुक्याच्या विकासासाठी झटणारं उमद नेतृत्व या ठिकाणी उपस्थित आहेत। आज विधानसभा निवडणुकीसाठी त्यांची काय रणनीती आहे, कुठले कुठले प्रश्न घेऊन या तालुक्यामध्ये विधानसभा ते निवडणूक लढणार आहेत आपण त्यांना विचारूया। कांबळे साहेब नमस्कार। नमस्कार, जय भीम जय शिवराय। जत विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता सुरू झालेली आहे। जवळजवळ 1 डझन उमेदवार या तालुक्यामध्ये इच्छुक आहेत। आपली काय भूमिका असणार आहे? माझी या तालुक्याचा विकास व्हावा ही प्राथमिक माझी भूमिका असेल, कारण या तालुक्यामध्ये आतापर्यंत जे प्रस्थापित नेते आहेत, जे प्रस्थापित लोकप्रतिनिधी आहेत, या लोकांनी फक्त आणि फक्त पाण्याचं गाजर दाखवून आपल्या पदरात मतदान घेऊन प्रतिनिधी बनून आपला स्वतःचाच विकास केलेला आहे। परंतु माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा, जनतेचा, दीनदलित, आदिवासी, कष्टकरी, मजूर, व्यापारी बांधव, माझ्या महिला भगिनी यांचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही। त्यामुळं मी या तालुक्याकडे बघत असताना आपला तालुका हा भौगोलिक दृष्ट्या फार मोठा आहे आणि या तालुक्याकडे जिल्ह्याचे असतील, राज्याचे नेते असतील, कुणीही लक्ष देत नाही आणि कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असल्यामुळं अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, त्यांना इकडं यावंसं वाटत नाही। म्हणून मला एक आपुलकी आहे, आत्मीयता आहे। या तालुक्यामध्ये अगदी शेवटच्या टोकापर्यंत आपला शेतकरी सुखी, समृद्धी आणि सुजलाम सुफलाम झाला पाहिजे। शेतकरी, प्रत्येक घरातला व्यक्ती हा आर्थिक सक्षम झाला पाहिजे, ही माझी भावना आहे। म्हणून मला गेले 35 वर्षापासून मी कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता आज अखेर मी लोकांची काम करत आलो आहोत आणि माझी भूमिका अशीच असेल की माझा तालुका 288 न राहता या महाराष्ट्रामध्ये 1 नंबर विकासात्मक तालुका व्हावा ही माझी भूमिका आहे। जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका आहे। गेल्या अनेक वर्षापासून वेगवेगळ्या प्रश्नासाठी हा तालुका धाव पडतोय। तुम्ही कुठले प्रश्न घेऊन या निवडणुकीमध्ये मार्गक्रमण करणार? मी आज आपण पाहिलं तर 75 वर्ष झाले देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि या तालुक्यामध्ये म्हणावा त्याचा विकास आज अखेर झालेला नाही। त्याला कारणही मी मगाशी सांगितले, प्रस्थापित नेते मंडळी आहेत आणि या तालुक्यामध्ये मी इच्छुक आहेच, पद असल्याशिवाय कोणतीही कामं करता येत नाहीत आणि पदाचा उपयोग विकासासाठी करायचा असतो। मला जर लोकांनी, जनतेने निवडून दिलं तर मी प्रथमतः या तालुक्यामध्ये रेल्वे सेवा कशी सुरुवात होईल, रेल्वे जत तालुक्यात कशी येईल, हा पहिला माझा प्रश्न असेल। दुसरा प्रश्न असेल की या
महाराष्ट्र कर्नाटक असेल, या तालुक्याचे दळणवळण मोठ्या प्रमाणात जाळं निर्माण व्हावं, त्याकरता रस्त्याचा प्रश्न गंभीर आहे, तो मी सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्याच पद्धतीनं या तालुक्यामध्ये नेहमी पाण्याच्या प्रश्नासाठी जे गाजर दाखवतात प्रस्थापित नेते, लोकप्रतिनिधी, की आम्ही पाणी आणणार, निधी आणणार आणि शेतकऱ्यांना सुखी ठेवणार, हे फक्त भूलथापा देण्याचं काम लोक करतात. पण मी भूलथापा देण्याचं काम करणार नाही. मी तालुक्यातल्या शेतकऱ्यासाठी आणि विकासासाठी जे मैशाळचं पाणी आहे, आज आपण पाहताय उमदी भाग असेल, संक भाग असेल, या भागात पाणी गेलेलं आहे, त्या भागापर्यंत ते पाणी जावं, ही माझी भूमिका आहे. त्याच पद्धतीनं उमदी येथे शेवटचं टोक आहे, त्या भागातील तरुणांचा विकास अजिबात झालेला नाही. तरुणांना काम नाही, शेतकऱ्यांना पिण्याचं पाणी नाही, शेतीचं पाणी नाही. त्या ठिकाणी एक चांगली अशी MIDC व्हावं, जेणेकरून तरुणांना काम मिळावं, ही माझी भूमिका आहे. त्याच पद्धतीनं हायवेला माडगाव गाव आहे, मोठं गाव आहे, आणि त्या गावात देखील, त्या गावचा देखील विकास झालेला नाही. तिथं देखील आमची भूमिका आहे, MIDC व्हावं, माडगाव तालुका व्हावा, ही माझी भूमिका आहे त्या ठिकाणी. आणि आज जर बघितलं आपला पश्चिम भाग असेल, मग त्यामध्ये टपळापूर असेल, शेगाव मतदारसंघ असेल, आज या भागाचा म्हणावा तसा विकास झालेला नाही. आणि या भागात आलेलं पाणी, परंतु त्या ठिकाणी औद्योगिकरण झालं पाहिजे टपळापूर आणि शेगाव भागामध्ये, ही माझी भूमिका आहे. आणि बेळूर भाग, आज त्या ठिकाणी द्राक्षेचं शेती फार मोठी आहे, चांगली आहे. भारतामध्ये 1 नंबरची शेती बेळूरची द्राक्ष बागायतदार म्हणून आहे. तिथला शेतकरी हा खरोखर कष्टाळू आहे, कष्टकरी आहे. आणि ज्यावेळी दुष्काळ पडतो, पाणी येत नाही, त्यावेळी टँकरनं पाणी देऊन द्राक्ष बागा त्या बेळूरच्या शेतकऱ्यांनी जगवलेल्या आहेत. त्या ठिकाणी द्राक्षावर प्रक्रिया करून एखादा मोठा उद्योग कसा बेळूरमध्ये उभारता येईल, त्या ठिकाणी उभारला पाहिजे, ही माझी त्या ठिकाणची भूमिका आहे. आणि आज आपण पाहताय विजापूरला इंटरनॅशनल विमानतळ व्हायला लागले, मुत्संगी हायवे आहे, त्या ठिकाणी MIDC एखादी मोठी झाली पाहिजे, जेणेकरून त्या भागातल्या शेतकऱ्यांना, तरुणांना त्या हायवेला चांगल्या पद्धतीनं त्यांच्या हाताला काम मिळेल, ही देखील माझी भूमिका आहे. आणि जत शहरामध्ये आज आपण संस्थान काळातलं बसस्थानक आहे, बसस्थानक होऊ शकत नाही, दुर्दैव आहे. बसस्थानक झालं पाहिजे. छोटी जागा आहे बसस्थानकाची, छोटी जागा जरी असली तर शासनाची पलीकडे जागा आहे, MIDCच्या समोर काहीतरी जागा आहे, तिथं ते तो निकाल लागलेला आहे. त्या जागेवर शेगाव रोडला त्या कॉर्नरला जर बसस्थानक झालं, सुसज्ज अद्यावत जागा आहे, त्या ठिकाणी बसस्थानक व्हावं, ही देखील मला जर लोकांनी निवडून दिलं, मी विधिमंडळामध्ये गेलो, तर माझी भूमिका असेच असेल. त्या ठिकाणी देखील संघर्ष काम मी त्या ठिकाणी देखील करेन, जेणेकरून ज्या तालुक्यातल्या भावना आहेत, उद्रेक भावना आहेत, त्या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न करेन. जत तालुक्यामध्ये गेले 50 ते 60 वर्ष जर बघितलं तर अनेक आमदारांनी निधी आणला, विकासाच्या दृष्टीने प्रयत्न केले, पण अजूनही जत तालुक्यातले 30,000 लोक ऊस तोडीसाठी जातात, त्यातले काही लोक वीटभट्टीवरती जातात. याविषयी काय सांगताय? आज आपण पाहतोय, मी वारंवार सांगतोय की मी लहानपणापासून राजकीय सामाजिक क्षेत्रात आहे, आणि हे काम करत असताना त्यावेळी पोटतिडकीनं मला वाटायचं की या माझ्या तालुक्यातील बांधवांचा विकास झाला पाहिजे. आपल्या पूर्व भागातील, पश्चिम भागातील जे आपले बांधव आहेत, माता भगिनी आहेत, त्या वीटभट्टीसाठी कोल्हापूर जिल्ह्यात आणि सांगलीमध्ये, हुपरीला किंवा हरिपूरला, अंकल्याला, कराडला, या ठिकाणी वीटभट्टीसाठी वीटभट्टीवर कामाला जातात. आणि वाईट वाटतं की आपली लोक तिकडे जातात, आपल्या लोकांना इथं काम नाही. त्याचबरोबर ऊसतोडीला आज प्रस्थापित नेत्यांचे मोठमोठे कारखाने, त्या कारखान्यावर मग
कामगार कुठून आणायचे, म्हणून या तालुक्याचा जाणून बुजून विकास केला नाही, दुर्लक्ष केलं आणि इथला मजूर कारखान्यावर आला पाहिजे, वीटभट्टीला आला पाहिजे आणि आम्ही जगलं पाहिजे, ही भूमिका तिकडल्या वरच्या भागातल्या लोकांची असल्यामुळं या तालुक्यातील आपल्या लोकांचा विकास झाला नाही. मी तर असं म्हणेन की जे ऊसतोडीला पालक आणि पाल्याला घेऊन जातात त्या पाल्यासाठी या तालुक्यामध्ये निवासी शाळा असेल, साखर शाळा असेल, त्यांच्या विकासासाठी एखादं भलं मोठी शाळा या ठिकाणी काढली जाईल आणि जे ऊस तोडलं जातात त्यांच्यासाठी देखील एखादा प्रोजेक्ट या ठिकाणी काढला जाईल, जेणेकरून त्या ठिकाणी ते काम करतील आणि आपला उदरनिर्वाह चालवतील. त्याच पद्धतीनं वीटभट्टीला आहे, त्यांना अनुभव आहे, त्यांना काम करण्याची क्षमता आहे, ताकद आहे, त्यांना देखील आपण इथं वीटभट्टी काढून देऊ शकतोय. ही भूमिका या नेत्याने कधीच घेतलेली नाही. मी ती भूमिका घेऊन या लोकांना काम देण्याचा प्रयत्न करेन. जत तालुका हा कायमस्वरूपी दुष्काळी तालुका म्हणून गेले 50 ते 60 वर्षे या तालुक्यातील शेतकरी टाहू पडत आहेत. दरवर्षी आपण बघतोय जत तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात टँकर लागतात. यावर्षी जर उदाहरण घेतलं तर 94 टँकरने जत तालुक्यामध्ये पाणी पुरवठा सुरू होता. अजूनही 15 ते 20 टँकर या तालुक्यामध्ये सुरू आहेत. या टँकरवरती दरवर्षी 25 ते 30 कोटी रुपये खर्च होतात. हे टँकर बंद करून जे पावसाळ्यामध्ये वाहून जाणारं जे पाणी आहे ते पाणी जर जत तालुक्यामध्ये सोडून सगळे तलाव जर भरले तर त्याचा निश्चितपणे या तालुक्याला फायदा होणार आहे. त्याविषयी काय सांगता येईल? आज आपण पाहतोय की आपला तालुका निसर्गानं अवकृपा केल्यामुळं या तालुक्यात पाऊस पडत नाही, दुष्काळी तालुक्यात. त्याला एक कारण आहे की मी नागरिकांना, जनतेला, शेतकऱ्याला एक विनंती करेन की प्रत्येकाने एक तर झाड लावावं. झाड लावल्याशिवाय आपल्याला निसर्ग पावणार नाही आणि आज ती कमतरता आहे आणि याकरता आपल्या तालुक्यात पाऊस व्हावा ही भूमिका ठेवून काम केलं तर निश्चित पाऊस होईल. आज आपण पाहतोय सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा, रायगड या भागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो आणि त्या पावसाचं पाणी कृष्णा असेल, कोयना असेल, वारणा असेल या ठिकाणी ते पाणी नदीत येतं आणि ते पाणी वाहून आलमट्टीला कर्नाटकमध्ये जातं. त्याचा फायदा कर्नाटक, आंध्रच्या लोकांना होतो. ते जर पाणी पुराचं सांगली मिरजेत पूर येतो, नरसवाडला पूर येतो, इचलकरंजीला, कोल्हापूरला पूर येतो. त्या पुराचं पाणी माझ्या तालुक्याला जर दिलं आणि या तालुक्यात जेवढे डॅम आहेत, जेवढे तलाव आहेत लहान मोठे, ते जर भरून घेतलं तर आम्हाला कधीही पाणी कमी पडणार नाही. शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाणी पाणी होईल. आज उदाहरणार्थ बघा, बिरनाळचं तलाव आहे, म्हैसाळचं पाणी जे येतं ते परवा दिवशी पूर्ण 15 दिवस पाणी सोडल्यामुळं पूर्ण शिंतेने भरून सांड्यातनं पाणी गेलं. असं जर पाणी भरलं तर आज आपला जत शहरातला जे जनता आहे सुखी नाही पाण्यानं. असेच पाणी अगदी हा पट्टा जो आहे पूर्व भागातला, पश्चिम भागातला, दक्षिण, उत्तर ह्या सर्व भागामधले तलाव भरून घेतले तर शेतकरी पूर्णपणे सुखी होईल. पूर्ण हिरवाई, जसं तुम्ही म्हणता बाहेर गेल्यानंतर काय डोंगर, काय दरी, किती हिरवा शालून नटलेला आहे, या पद्धतीनं माझा देखील तालुका नटला पाहिजे हिरव्या शालून, ही माझी भूमिका आहे. आणि याकरता आपण वेळोवेळी ज्या ज्या भूमिका शासनाकडे मांडण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि प्रयत्न करत राहील. जत शहराचा सरपंच म्हणून तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम केला होता. तुमच्या काळामध्ये किमान आठवड्यातून 4 ते 5 वेळा पाणी येत होतं. आता नगरपालिका झालेली आहे, त्यानंतर आता तुम्ही कसं बघताय नगरपालिकेला? हे बघा, मी 12 डिसेंबर 1988 पासून दलित पॅंथरच्या माध्यमातून मी सामाजिक क्षेत्रात उतरलो. मला समाजाचं काम करण्याची आवड होती आणि या माध्यमातून माझं गाव या सांगली जिल्ह्यात 1 नंबर कसं होईल, या जत शहराचा विकास कसा होईल, अगदी कॉलेज जीवनामध्ये मला आवड निर्माण झाली आणि मी
सामाजिक क्षेत्रात आणि फुले शाहू आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, अण्णाभाऊ साठे, संत रविदास, संत बसवेश्वर महाराज आणि माता रमाई, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी या सर्वांचा विचार घेऊन मी तळागाळात पोचलो, वैचारिक भूमिका घेतली आणि हे करत असताना मी प्रत्येक घरात पोचलो कामाच्या माध्यमातून आणि मला जनतेनंच उचलून घेतलं. मी कॉलेजमध्ये होतो, माझ्या खिशात 1 रुपया नव्हता आणि घरची परिस्थिती, वडील पंचायत समितीला सर्व्हिसला, काका मुख्याध्यापक, मामा PWD मध्ये सर्व्हिसला, घरची परिस्थिती चांगली, शेती वगैरे आणि मी घराकडे कधी बघितलं नाही. मी काम करत गेलो आणि त्यावेळी माझ्या जतमधील माझे जे आंबेडकर नगर मधील माझे वडील बांधव असतील, तरुण बांधव असतील, माझ्या माता भगिनी असतील आंबेडकर नगर मधल्या, या सर्वांनी मला ग्रामपंचायतला पाठवायचं ठरवलं, पाठवलं, निवडून दिलं आणि मी विकास करत करत गेलो आणि त्यावेळी देखील जत शहराचा पाण्याचा प्रश्न गंभीरच होता आणि परत मी दुसऱ्यांदा ग्रामपंचायतला निवडून आलो, पुन्हा उपसरपंच झालो आणि 2002ला 3ऱ्या टर्मनं ग्रामपंचायत सदस्य झालो, सरपंच म्हणून निवडून आलो. त्या देखील वेळी मला माझ्या आंबेडकर नगर मधील सर्वांनीच मला उचलून धरलं, निवडून दिलं. माझ्या वार्डातील त्या ठिकाणी जनरल लोक मला मानायचे वार्डात आणि असं सर्वांनी निवडून दिलं. मी सरपंच पदावर बसलो. त्यावेळी महाभयानक असा दुष्काळ होता, फार मोठा दुष्काळ होता, पाऊस पडला नव्हता आणि मी त्या खुर्चीवर विराजमान झालो. SC कॅटेगरी असल्यामुळं माझी त्यावेळी RPIची 2 शीट आल्या, शिवसेनेचे 1 आलं आणि बाकी काँग्रेस सारखी युती होती आमची. त्या युतीच्या माध्यमातून त्यावेळेच्या नेत्यांनी सांगितलं की अभ्यासू, संघर्ष करणारा आणि आता सध्या दुष्काळ आहे, पाणी नाही, तर काम करणारा संजय कांबळेला सरपंच करू म्हणून मला त्यावेळी सरपंचाची संधी दिली आणि मी सकाळपासून संध्याकाळपर्यंत जिथं जिथं पाणी मुबलक आहे त्या ठिकाणी 18 टँकरद्वारे पाण्याच्या टाकीत पाणी ओतून जत शहराला मी 1 दिवसात पाणी पुरवठा करायला लागलो. त्यावेळी काही उंच भाग होता, चढ भाग होता, त्या ठिकाणी पाणी जात नव्हतं. त्या ठिकाणी मी टँकर दिली आणि लोक समाधान झाले. आज तुम्हाला सांगतो की जत शहरामध्ये ब्राह्मण गल्ली फार मोठी होती, त्या ठिकाणी चढ भाग होता, पाणी जात नव्हतं. मग मी त्या ठिकाणी त्यांना पाणी टँकरनं दिले 1 दिवसात. तर मी अभिमान वाटतो मला. तर ब्राह्मण समाजातील वडीलधारी मंडळी, भगिनी, माता, तरुण बांधव यांनी माझा 2002ला राम मंदिरमध्ये मला बोलवून माझा सत्कार केला. ते आयुष्यामध्ये माझी सर्वात मोठी घटना आहे आणि अशा पद्धतीनं मी जत शहरात त्यावेळी काम केलंय. त्यावेळी मोठा दुष्काळ होता आणि आज आपण परिस्थिती बघितलं, म्हैसाळचं पाणी बिरनाळमध्ये मुबलक आहे, तरी पाणी वेळेवर येत नाही. 8-8 दिवसातनं पाणी येत आहे. दुर्दैव आहे, प्रशासनाचं नियोजन नाही, प्रशासन बघत नाही आणि यामुळे मग वेळोवेळी आम्हाला आंदोलन करावं लागतात. किती आंदोलन केली तुम्ही आतापर्यंत चळवळीमध्ये? मला तर वाटतंय की माझा आठवडा असा गेला नाही की मी प्रशासनाच्या विरुद्ध भूमिका घेऊन आंदोलन केलंय. असं 35 वर्षात बरीचशी आंदोलन केली आणि त्या आंदोलनाची प्रशासनानं दखल घेऊन फार कामं मी करून घेतले. म्हणजे जे कामं आमदार, खासदार, सभापती, ZP मेंबर, सरपंच, पंचायत समिती सदस्य करू शकत नाही, ते माझ्याकडे पद नसताना मी 2003-04 नंतर भरपूर प्रशासनाकडून काम करून घेतले जनतेची. शिवाजी पेठेमध्ये गेल्या अनेक वर्षापासून रस्त्यामध्ये मोठे खड्डे पडले होते. तुम्ही RPIच्या वतीनं त्या रस्त्यामध्येच वृक्षारोपण केले होते, ते याविषयी काय सांगता येईल तुम्हाला? मी माझे सर्व RPIचे पदाधिकारी शहरातले, तालुक्यातले, की आम्हाला शहरातले तालुक्यातली लोक, जनता सांगायची, व्यापारी सांगायची, अहो तो रस्ता पहा, संभाजी चौक ते MSCB कार्यालयापर्यंत फार खड्डे आहेत आणि मुलं शाळेला जातात, माता भगिनी तिथूनच जातात आणि गाड्या जातात, पाणी थांबलेलं असतं, चिखल अंगावर उडतंय. तर आम्ही वेळोवेळी आंदोलन केली, दखल घेतली नाही. शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही त्यावेळी झाडं लावली आणि तुम्ही पत्रकार बांधव त्याला एवढं मोठं हे दिलं प्रसिद्धी. कोल्हापूरची नॅशनल हायवेची लोक आली किंवा PWDचे आले आणि तो रस्ता
15 दिवसात डांबरीकरण करून घेतलं आणि ते झाल्यानंतर तुम्ही आमची बातमी त्यावेळी लावला. एकंदरीत राजकारण करत असताना आता जवळजवळ 30 ते 35 वर्ष या तालुक्यामध्ये तुम्ही संघर्ष करता. 1995 साली अशी एक घटना घडली, जत विधानसभेसाठी तुमचं नाव आलं, नाव जवळजवळ फायनल झालं होतं. ऐनवेळी कुठं माशी शिकली काही कळालं नाही, मधुकर कांबळेचं नाव फुडाले, ते आमदार म्हणून निवडून आले. तुमची आमदारकी ऐनवेळी त्यावेळेला बाजूला गेली, याविषयी काय सांगता? 95-96ला माझी कुरीपाटी होती, मी स्वच्छ होतो आणि कामाच्या माध्यमातून दुसऱ्यांदा मी ग्रामपंचायत सदस्य झालो. आणि त्यावेळी पत्रकारांनी मला उचलून धरलं, माझ्या पेपरला बातम्या वगैरे यायच्या. आणि मला त्यावेळेचे अनिलराजे डपळे, अशोकदादा शिंदे, सुरेश शिंदे आणि जतमधल्या काही लोकांनी मला विधानसभेला उभारण्यासाठी म्हणजे तुम्ही उभा राहा, तुम्ही अभ्यासू आहे, तुम्ही संघर्ष करताय, तालुक्यासाठी काय तर काम करा म्हणून मला त्याने सपोर्ट केला. आणि मी प्रयत्न करत राहिलो. त्यावेळी राष्ट्रवादी RPI युती होती आणि त्या युतीच्या माध्यमातून मी उमेदवारी मागणी केली होती. माजी केंद्रीय मंत्री आता आठवले साहेब आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्यांनी मला त्यावेळी उमेदवारी दिली. आणि RPI राष्ट्रवादी जतमध्ये सोलक्याचे संबंध, चांगले रिलेशन, मी सगळ्या पक्षाची माझे रिलेशन चांगले, नेत्यांशी चांगले. आणि त्यावेळी आज आपण पाहताय सर्वे सर्व म्हणून विलासराव जगताप साहेब हे राष्ट्रवादीचे नेते होते. आणि मला उमेदवारी मिळाल्यानंतर माझा समाज खुश झाला, गाव खुश झालं, तालुका खुश झाला की एका तरुण उमद्या नेतृत्वाला संधी मिळते, काहीतरी काम करेल. परंतु काही लोकांना ह्याला उमेदवारी दिल्यानंतर हा आक्रमक आहे, उद्या आम्हाला काय तर त्रास होईल याचा. आणि लोकांना कसं असते प्रस्थापित नेत्यांना की मी सांगणारा कार्यकर्ता पाहिजे, बस म्हणलं बस, उठ म्हणलं उठ, अशी भूमिका घेणारा आमदार असावा, ही त्यांची भूमिका होती. आणि त्यावेळी मला उमेदवारी मिळाली. आणि मग जे मी नावे सांगेन, त्यावेळेचे विलासराव जगताप साहेब यांनी संजय कांबळेला जर उमेदवारी या ठिकाणी जाहीर केली, दिली आणि उमेदवारी माझी जाहीर झाली होती, घड्याळ चिन्ह मिळालं मला या ठिकाणी, AB फॉर्म देखील आला होता. तर जगताप साहेबांना माझ्याबद्दल काय वाटलं मला आजही आठवत नाही. तर त्यावेळी जगताप साहेबांनी मला विरोध केला, आणखी माझी उमेदवारी रद्द करण्यात आली. मी सर्वसामान्य छोटा कार्यकर्ता की माझ्या काही तक्रारी शरद पवारपर्यंत पोहोचवल्या आणि संजय कांबळेला जर उमेदवारी या ठिकाणची दिली तर आम्ही खासदारकीला मदन भाऊ पाटील आहेत त्यांना आणि त्यांचा मी प्रचार करणार नाही, मी बाजूला होईल असं ज्यावेळी बोलल्यानंतर मला माझे नेते आठवले साहेबांचा फोन आला आणि मला ताबडतोब मुंबईला बोलवून घेण्यात आलं. आणि त्यावेळी आम्ही सर्व पदाधिकारी गेलो आणि आठवले साहेबांनी सांगितलं की संजय तुला विरोध व्हायला लागलाय राष्ट्रवादीतून. आणि ते नाही म्हणतात, शरद पवार साहेबांच्या पर्यंत त्यांचं विष्णुअण्णा पाटील असतील हे घेऊन आलेले आहेत की संजय कांबळेला देऊ नका, अन्यथा माझा मुलगा मदन भाऊ पाटलांचा प्रचार विलासराव जगताप करणार नाही म्हणतात, तर संजय कांबळेला तुम्ही देऊ नका, दुसरा उमेदवार त्यांनी राष्ट्रवादीचा देणार आहे. तर त्यावेळी ही भूमिका आठवले साहेबांना पेचत पडणार होती. म्हणून त्यावेळी ह्या नेते मंडळींच्या मुळे माझी उमेदवारी हुकली, मला आमदार होता आला नाही, हे माझ्या मनाला खंत आहे. आणि तरी देखील मी वेळोवेळी माझ्या राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये मी 2 वेळा विलासराव जगताप साहेबांना आमदारकी करण्यासाठी मी प्रयत्न केला. गेल्या वेळी तुम्ही बघितलं असाल जगताप साहेबांच्याकडे कुणी नव्हतं. आज आपण पाहतो सर्वजण आर्य डॉक्टरला पाठिंबा दिला, मग त्यात सुरेश शिंदे असतील, प्रकाश जमदाडे असतील, तम्माना रविगौडा पाटील असतील, सर्व नेते एकीकडे आणि मी एकमेव जगताप साहेबांच्या बाजूला होतो. त्याचं कारण होतं
की जगताप साहेबा तळमळीचा नेतृत्व करणारा, या तालुक्याला काम काहीतरी देणारा, ही भावना ठेवून मी शेंडगे ज्यावेळी उभारला त्यावेळी देखील जगताप साहेबाला पाठिंबा दिला. परंतु आज अखेर ज्या ज्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी असेल, भाजप असेल, त्यांना आमची युती, आम्ही त्यांच्याबरोबर, पण आज अखेर 25-30 वर्षांमध्ये जगताप साहेबांनी आमच्या पक्षाला साधा नगरसेवक देखील दिला नाही. आम्ही मतदान त्यांना दिलं, परंतु त्यांनी आम्हाला कुठल्याही प्रकारची मदत, पक्षाला राजकीय पद दिली नाही. जरी मला डावललं असलं तरी देखील मी ती भावना कधी ठेवली नाही. एक तालुक्याचं नेतृत्व आहे जगताप साहेब चांगलं, म्हणून त्यांना मी पाठिंबा देत राहिलो. परंतु माझ्या डोक्यामध्ये किंवा माझ्या हृदयामध्ये 95-96ची निवडणूक मला मिळालेली उमेदवारी, मी आमदार म्हणून निवडलो असतो त्यावेळी GF पाटील साहेब म्हणून केसरीचे पत्रकार होते, त्यांनी माझं इतकं बायोडाटा छापला होता चांगला की ह्याच माणसाला, ह्या संजय कांबळेला उमेदवारी मिळावी. आज मी GF पाटील साहेबांचं का नाव काढतो, त्यांनी माझं भरपूर चांगलं छापलं होतं. आणि अशी लोक तळमळीनं माझ्या बाजूला त्यावेळी, पण काही लोकांच्यामुळे माझी उमेदवारी रोखली. परंतु मी जिद्द सोडली नाही. मी नेहमी म्हणतो लोकांना, कष्ट अधिक जिद्द बरोबर यश हे आपल्याला येत राहणार. मी माझ्या जीवनामध्ये कधी पाठीमाग बघितलं नाही, मी पुढं चाललेलं आहे. धन्यवाद कांबळे साहेब. एकंदरीत जवळजवळ अर्धा तासामध्ये संपूर्ण तुम्ही या ठिकाणी माहिती दिलेली आहे. शेवटचं तुम्ही आता विधानसभेची उमेदवारी तुम्ही भरणार आहात, काय मतदारांना तुम्ही संदेश देऊ इच्छित आहे? मी एक नम्र विनंती या तालुक्यातल्या सर्व जनतेला करू इच्छितो, नागरिकांना करू इच्छितो की तुमचे दुःख फार आहे, समस्या फार आहे, अडचणी फार आहेत, परंतु आज आपल्या 2 पिढ्या गेल्या तरी आपल्याला पाणी मिळत नाही. पोटतिडकीनं मी बोलतोय, आत्मीयतेनं बोलतोय, आपुलकीनं बोलतोय. जत तालुका हे माझं कुटुंब आहे, मी तुमचा आहे, मी तुमचा कार्यकर्ता आहे. आणि मला तुमच्याकडून एक अपेक्षा आहे, या तालुक्याचं नंदनवन करायचं आहे. या तालुक्याला जत शहरामध्ये एक चांगली नगरपालिका करायची आहे, जत शहरामध्ये एक चांगलं बसस्थानक करायचं आहे, जत शहरामध्ये कृषी महाविद्यालय करायचं आहे, जत शहरामध्ये एखादं चांगलं मेडिकल गव्हर्नमेंट कॉलेज काढायचं आहे. या ठिकाणी वेगवेगळे प्रोजेक्ट आणायचे आहेत. त्याच पद्धतीने या तालुक्याचं त्रिभाजन झालं पाहिजे. उमरे असेल, मार्गाळ असेल, त्याच पद्धतीनं मुत्संगी, उमदी, मार्गाळ या ठिकाणी MIDC करायचे आहे. जे जे प्रश्न या तालुक्यातले आहेत, पाण्याचा प्रश्न आहे, शेतीचा प्रश्न आहे, शेवटच्या उमद्यानी संक आणि कोणत्याबाबला पर्यंत म्हैसाळचं पाणी आपल्याला न्यायचं आहे. याकरता माझ्या आपल्याला कळकळीची विनंती आहे, मी इच्छुक आहे विधानसभेसाठी. मला काहीतरी तालुक्याचा विकास करावा वाटतोय. जर दळणवळणाचं एक मोठं साधन या तालुक्यात यावं, सर्वे झालेला आहे 70 वर्षापूर्वी की रेल्वे या ठिकाणी व्हावी, म्हणून जो सर्वे आज आपण पाहताय, नर्सरी जाऊन सर्वे झालेला आहे आणि तिथं मार्क देखील आहे, ट्रेडमार्क आहे त्या ठिकाणी रेल्वेचे ट्रॅकचे. तर रेल्वे झाली जर मधून गेली तर आपला विकास होणार आहे. म्हणून मी कळकळीची विनंती करतो की मला कुणावरही टीका टिप्पणी करायची नाही. जे इच्छुक आहेत, प्रत्येक लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलंय, हक्क दिलाय, कायदा दिलाय, त्यांच्या संविधानाप्रमाणे लोकशाही, स्वातंत्र्य प्रत्येकाला उभारण्याचा हक्क आहे, अधिकार आहे. आणि मी त्यातला एक इच्छुक उमेदवार आहे. मला तुम्ही सर्वांनी मतदान कराल अशी अपेक्षा आहे. मी एक तुमचा घरातला एक तरुण कार्यकर्ता असं समजून मला पाठिंबा द्या, सपोर्ट करा. आणि मी आपल्याला विनंती करेन, माझ्याकडे ना 1 रुपया आहे, मी सर्वसामान्य कुटुंबातला आहे. आणि जर समजा मटण असेल, दारू असेल, साड्या असतील, पैसे असतील, जर आपण मतदान विकलो तर मग भविष्यात येणारा आमदार देखील त्याच पद्धतीनं बघतोय.
तुमच्याच पैशातले केशे घ्यायचे, निवडणुकीत घालायचं, साड्या द्यायचं, चोळ्या द्यायचं, मटण द्यायचं, पैसा द्यायचा आणि मतदान विकत घ्यायचं, अशा पद्धतीनं होतंय. हे होऊ नये, ही माझी भूमिका आहे. माझ्या खिशात 1 रुपया जरी नसला तर तुम्ही माझे बांधव मतदान मला कराल, मला विधिमंडळामध्ये पाठवाल आणि जगचा विकास करण्यासाठी संधी द्या ही अपेक्षा करतो. या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय शिवराज, जय बसवण्णा, जय अहिल्या माता, जय रमाई माता, जय जिजाऊ माता. अण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांच्या वंदन करून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद कांबळे साहेब. या ठिकाणी येऊन तुम्ही माझी भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे. तुम्हाला पुढील कार्यास TV1 मराठी करून लाख लाख शुभेच्छा. धन्यवाद. Press the bell icon on the YouTube and never miss another update.